आज सकाळी सकाळी मम्मीने लवकरच उठवलं घड्या. मग काय उठलो. चला म्हटलं पटकन आंघोळ करून घेऊ. आंघोळीला गेलं तर पाहिलं पाणी एकदा कडक तापलं होतं. आधी ब्रश करून घेतला भाऊ, कारण आधीच माझे दात उंदराने कोरडले. मग काय घेतलं साबण, त्याला चळचळीत फेस घेतली बुरकन आंघोळ करून. पाणी गरम होतं पण गारत वाजलं भाऊ. पटकन कपडे घातले आणि निघालो शाळेचं आवरायला. त्यानंतर पहिली बॅग भरून घेतली. पाहतो तर काय मम्मीने असं भेंडीचं ताव केलं होत्या. मग काय नाश्ता करून बॅग भरून शाळेच्या दिशेने रवाना झालो. पुढे पुढे मम्मी मागे मागे. मग काय एकदाचा पोहोचलो भाऊ शाळेत. एक वाजता शाळा सुटणार होते म्हणून मम्मी लवकरच न्यायला आली होती. मग काय निघालो घरी जायला. चप्पल काढ. घरी आला आला पहिले बॅग काढून ठेवली. त्यात मम्मी म्हटली पहिले शाळेचे कपडे काढून ठेव. मग काय घेतले कपडे बदलायला. पोटात कावळे कोकत होतेच. मग म्हणलं आधी पेट पूजा करून घेऊ. मग काय चलो. लाडक्या भावांनो आणि लाडके बहिणींनो, या मग जेवण करायला. आता तुम्ही म्हणशाल या हातात कंपास घेऊन काय फिरतोय. पण मित्रांनो, 4 महिन्याची गेम आहे, मी तीच खेळतोय. करम बाबा बोलतात हे खेळावर अक्कल येते. गेम खेळत होतो तेच लगेच मम्मी म्हणली झोपून घ्या, आता लय टाइम झाला आता. मग काय गेलो झोपायला बो. बाबो कसं उठलो तर काय सगळं अंतर पडेल. दुपारी खेळून नाही दिलं म्हणून चला म्हटलं आताच खेळून घेऊ. मग काय केली सुरुवात. पण माझं काय या गोष्टीने मन भरत का. लगेच उठून लॅपटॉपवर गेलो. मग बसलं गेम खेळत. माझं काय कोणतं कोर्स नाही झाला पण मला बऱ्यापैकी लॅपटॉप येतो. गेम खेळत होतो त्याच मम्मीचं लगेच उठ अभ्यास करू. मग काय अभ्यास करायला. ऍपल, बी फॉर बॉल. तर जाऊ द्या मंडळी, आता अभ्यास झालं व माझा. आता मला झोपायचंय. जेवण करतो निवांत झोपतो. भेटू आपण उद्या बर का. तोपर्यंत राम राम घ्या.